श्लोक 4. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः. अर्थ: माझ्या अव्यक्त स्वरूपाने हे संपूर्ण जगत व्याप्त आहे. सर्व भूते माझ्यात आहेत, पण मी मात्र त्यांच्यात नाही, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: अव्यक्त परमेश्वराचे द्वारे या संपूर्ण जगाचा विस्तार झालेला आहे व तो त्यात व्याप्त सुद्धा आहे. अदृश्य अशा जीवात्म्याचे द्वारे हे शरीर झाले, वाढले आणि तो आपल्या शक्तीने या शरीरात व्यापून राहिला आहे. तो प्रत्येक इंद्रियात, अवयवात आणि शरीराचे प्रत्येक पेशीत सुद्धा आहे. परमेश्वर आपल्या अव्यक्त सत्तेने सर्वांचा विस्तार करत असतो. कोणतीही सत्ता अव्यक्त असली तरच ती व्यापक होऊ शकते. जसे राजसत्ता आहे, यामध्ये राजा म्हणून जो कोणी संबोधला जातो त्याची शक्ती मर्यादित असते, परंतु जी खरी राजसत्ता असते ती त्या व्यक्तीपेक्षा खूपच मोठी, अधिक व्यापक आणि प्रभावशाली सुद्धा असते. त्या अमूर्त अव्यक्त राजसत्तेचा विचार केला की अव्यक्त परमेश्वराच्या द्वारे या संपूर्ण जगाचा विस्तार झालेला आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते. येथे परमेश्वराची अव्यक्त मूर्ती असा शब्दप्रयोग केला आहे. तिचे थोडेसे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. जसा एखादा शिल्पकार मूर्ती घडवितो, त्या मूर्तीचे रूप, आकार, सौंदर्य, सौष्ठव, भाव आणि ढग या सर्वच गोष्टी सर्वप्रथम त्याचे मनात साकार होतात. ती त्याचे ज्ञानाची, इच्छेची साकार संकल्पना असते. म्हणून तो आधी आपल्या मनात ती मूर्ती तयार करतो. मात्र अजून ती व्यक्त झालेली नाही, म्हणजेच त्याचे मनातील ती मूर्ती अव्यक्त आहे. नंतर तो ती मूर्ती घडवितो आणि एखादे शिल्प प्रत्यक्षात तयार होते. ती व्यक्त मूर्ती असते. याचप्रमाणे हे विश्व व येथील प्रत्येक वस्तू जात हे परमात्म्याच्या ज्ञान सौंदर्याला आणि इच्छेला आलेला आकारच आहे. असा हा अव्यक्त या सर्व जगाला व्यापून राहिलेला आहे. जसे एखादा कलाकार एखादी मूर्ती तयार करतो, त्यावेळी त्याला असे वाटत राहते की यामध्ये माझ्या मनातील सर्वच्या सर्व गोष्टी व्यक्त झाल्या नाहीत, याच्यात अजून काहीतरी चांगले नक्कीच करायला हवे होते. त्या कलावंताचे मन दोन स्तरावर असते. एक व्यक्त होणारे साकार मन व दुसरे सुप्त ज्ञान किंवा कल्पनाशक्ती असलेले अव्यक्त निराकार मन. वेदांतात जिला माया आणि प्रकृती असे दोन शब्द वापरतात, यामध्ये ही प्रकृती म्हणजेच प्रत्यक्षात विश्वरूप झालेली परमात्म्याची ज्ञानशक्ती आहे, तर माया म्हणजे सुप्त अशी अनंत ज्ञानशक्ती आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू परमेश्वराचे ज्ञान संकल्पनेस आलेला आकारच आहे. मात्र येथे एक लक्षात घेतले पाहिजे की या सर्व जड विश्वात चैतन्य लोप पावते. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश खोलीभर पसरलेला असतो, म्हणजे तो प्रकाश दिव्यापासून प्रकट झालेला आहे, पण तो प्रकाश म्हणजे दिवा नाही. किंवा लाकडाची एखादी वस्तू, जसे खुर्ची, टेबल इत्यादी केले तर त्या वस्तूत लाकूड आहे, पण लाकूड म्हणजे टेबल, खुर्ची नाही. अगदी तसेच हे विश्व म्हणजे ईश्वर नाही. प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये जो जीवात्मा आहे त्याचे आधाराने इंद्रिये आहेत. या प्रत्येक प्राणीमात्राला त्याचे ठिकाणी थोडी स्वतंत्र अशी सत्तासुद्धा आहे. ज्याप्रमाणे राजा हा सर्व सत्ताधीश असतो, त्याचे आज्ञेने राज्य चालते, परंतु प्रत्यक्ष एकटा एकच राजा सर्व गोष्टी करू शकत नाही. तो आपली सत्ता अनेक अधिकाऱ्यांमध्ये वाटतो. त्यांना त्या त्या गोष्टीचे खास अधिकार असे सुद्धा त्याने दिलेले असतात. म्हणजेच अधिकाऱ्याला काही खास अधिकार, सत्ता मिळालेली असते. हे त्या प्रमाणात तिचा उपयोग करतात. म्हणजेच राजाहून हे अधिकारी वेगळे आहेत. म्हणून भगवंत पुढील श्लोकात पश्चिमे योगमईश्वरम असे सांगतायत. मात्र मी भूतात नाही असे भगवंत सांगत आहेत, कारण प्रत्येकाचे मध्ये खरे तर आत्मतत्व आहेच, म्हणजे भगवंताचा अंश आहेच. पण तो भगवंत देहबुद्धीमुळे आपल्याला कळत नाही.
आत्मज्ञानी माणसाला मात्र तसे कळते, पण तो कळणारा भगवद रूपच होऊन जातो, तो वेगळेपणाने उरत नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात की भूते माझ्यात आहेत, पण मी मात्र भूतांमध्ये नाही, किंवा भूते म्हणजेच परमेश्वर नाही. हे अर्जुना, तू नीटपणे लक्षात घे. इथे पण थांबूया.